आणि नक्कीच आपण पाहिलं या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर जिग्नेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि वाघोबा स्पोर्ट्स टीव्हीला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण की खूप चांगलं आयोजन खूप चांगलं नियोजन हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. या गुरुनाथ यांच्याकडे चला सामन्याला सुरुवात होते. विजय संघामध्ये सामना होतोय. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. तर बघा पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या 6. तर सर्व प्रेक्षकांचं लक्ष या सामनाकडे असेल. बघा एका बाजूला चंद्रपाडा आणि दुसऱ्या बाजूने वाकीपाडा. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा बॉल येतो लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 8 धावा. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की समोरच्या दिशेला आपण एक बॅनर बघतोय. कैलासवासी दीपेश जगदीश पाटील यांना सुद्धा वाघोबा संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. दिनेश दादाचे मोठे बंधू होते आणि आपल्यातून निघून गेलेले आहेत ते. तसं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू. बॉल येतोय लॉग अपच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षक झालेला आहे परंतु क्षेत्ररक्षकाने दाखवली सुस्ती आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावेनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली बिन बाद 10. तर मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण बघतोय. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॅटचा कडा घेऊन जातोय तडमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक खाली आहे. आउटफील्ड फास्ट. या चेंडूवर 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 12 धावा. बघा 2 षटकाचा सामना असेल विजय संघाच्या दरम्यामध्ये हा सामना होतोय. सकाळच्या सत्रामध्ये जर बघायचा गेला तर केतकी बॉयज खंडीपाडा आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ आहे. आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये बघतोय कुठला संघ पोहोचतोय. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. तर पुन्हा एकदा या चेंडूवर 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती 14 धावा. काय सुरुवात असेल बघा. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाकडून अनिकेत भोमटे याच्या बॅटमधून आलेल्या ह्या धावा आपण बघतोय. 14 धावा. अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी. रुपेश गोवारी गोलंदाजी मार्कवर राईट हॅमरवर विकेटचा मारा. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. बघा 1 धाव झाली असते परंतु 1 धाव घेण्यामध्ये काहीच रस दाखवलेला नाही. अनिकेत यांनी नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल कारण जर विचार करायचा गेला तर 2 षटकाचा सामना आहे. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 15 धावा. रुपेश कुमारी गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतो आणि अशा प्रकारे आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय फलंदाज अनिकेत याला. तर ह्या चेंडूवर 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत रहा सरपंच उपसरपंच चषक 2025. आम्ही गेलो आणि लगेच आलो.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली गेली धावफलकावर 17 धावा. ह्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल चंद्रपाडा संघाला. आलेश बेंद्रे हा गोलंदाजी मार्कवर येतोय. वैतीत पहिलं तर संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी स्ट्राईकच्या एंडवर बघेल तर मागच्या सामन्याचा हिरो जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता मिस्टर रुपेश मेरे एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाकडून काय फलंदाजी केलेली होती त्याने मागच्या सामन्यामध्ये. तर चला थोडंसं फास्ट घ्या प्लीज, सहकार्य करा मित्रांनो. आजच्या दिवसाचा जर विचार करायचा गेला तर 2 सेमीफायनलचे सामने आणि एक फायनलचा सामना असे 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत आपल्याला आणि त्याच्याकडे लक्ष द्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये ब्लॅक लाईट मध्ये सामना जाऊ नये याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. चला आलिश बेंद्रे गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन स्कोर लेगच्या वरून सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. हा षटकार येतो आणि या षटकाराने संघाची धाव संख्या 23 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. रुपेश काय फलंदाजी करतोय. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला होता. तो जशी सुरुवात पाहिजे होती तशीच सुरुवात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यापुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद होते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या धावफलकावर लागली गेली ती 24 धावा. 2 षटकाचा सामना असेल आणि या 2 षटकाच्या सामन्यामध्ये जर बघायला गेला तर आतापर्यंत वर्चस्व आहे ते एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाचं. अप्रतिम फलंदाजी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला टाकला गेला चेंडू. यस पंचांकडून इशारा केला जातोय. मला वाटतंय रिव्ह्यू घेण्यात येतो इथे फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंकडून. पंचांनी दिलेल्या निर्णयावर सहमती नाही दाखवत यावेळी खेळाडू आणि लगेच निर्णय रेफू केला जातो थर्ड अंपायर कडे. आणि अशा प्रकारे ही फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू चांगला कमबॅक बघायला मिळतो यावेळी आपल्याला आलिश बेंद्रे याच्याकडून. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 24 धावा. सॉरी 25 धावा. या पुढचा चेंडू बिग केलेला आहे. बघूया बॉल जातो मिड आणि मिड विकेटच्या वरून सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. नेक्स्ट आपण पाहतोय मंचावर सन्माननीय श्री सचिन भोईर म्हणजे सचिन टेलर इथे दाखल झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम. पाहतोय आपण सरपंच उपसरपंच चषक 2025 एक शानदार दिमागदार सोहळ्यामध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या पुढचा चेंडू चांगला कमबॅक बघायला मिळतो यावेळी आपल्याला आलिश बेंद्रे याच्याकडून. चेंडू टाकून झालेले 4 दुसऱ्या षटकामधले. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 31 धावा. बघा अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 2 चेंडू शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर खरोखरच एक चांगली धावसंख्या बनवू शकतोय. यापुढचा चेंडू ऑफ टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जाते. खराब चेंडूची नोंद केली जाते. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 32 धावा.
मी तर म्हणेन यावेळी गोलंदाजावर दबाव आहे. तर जर फलंदाजी बघायला गेलं तर रुपेश सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. या षटकाचा विचार करायला गेला तर या षटकामध्ये 2 मोठे फटके खेळलेले आहेत आणि त्याच्याकडे लक्ष देताना बघतोय आलेश बेंद्रे थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये खूपच बाहेर टाकून बसतोय आणि अशा प्रकारे एक्स्ट्राच्या रूपाने समोरच्या संघाला या धावा येत आहेत. बघूया काय होते या चेंडूवर. यापुढचा चेंडू इनसाइड बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होते मिस्टर रुपेश मोरे. बॅक टू द डगआउट. धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 32 धावा. भरपूर चांगला कमबॅक करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आलेश बेंद्रेनं कुठेतरी थोडस खराब गोलंदाजी केली सुद्धा होती परंतु बॅटची वरची कडा पाहायला मिळाली आणि 7 मिळाली कारण की थर्डमॅनला विनोद परेड होते आणि चांगलं कॅचिंग पोझिशन मध्ये येताना पाहायला मिळाले. एक उत्तम दर्जाचा झेल मात्र कंप्लीट केला. जिथे आपण पाहिलं एक चांगला खेळाडू रुपेश बाद झाला परंतु रवी एक आणखीन विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जेव्हा जेव्हा आपण पाहिले की आपल्या टीमला धावांची गरज असते ना तेव्हा अगदी देवासारखा धावून येणारा खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तो म्हणजेच रवी डावला आणि रवी डावला मैदानाच्या आतमध्ये आहे. तर मी तर म्हणेन की मग इथून अटॅकिंग क्रिकेट त्याचं नॅचरल गेम अनेक वेळा आपण पाहिलंय आणि तो नॅचरल गेम आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल पाहूया. शेवटच्या बॉलला मात्र फेस करत असताना ग्रेट फिनिश करेल का रवी पाहूया. पुढील चेंडू आलेश रेडी. रवी सुद्धा रेडी आहेत खेळण्यासाठी. या स्पर्धेवर आपण पाहिलं संपूर्ण आपण पाहिलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं लक्ष हे पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू एक क्विकर वनचा वापर 3 यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथून साफ आणि क्लिअर दिसून आला. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने आपण पाहिलं तर फिनिश होते या इनिंगची आणि धाव फलकावर आपण पाहिला 32 धावा मात्र पाहायला मिळतात आणि 33 धाव्यांचं हे लक्ष टार्गेट असेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमच्या समोर. टॉसची वेळ झाली आहे. नक्कीच मी विनंती करेन टॉस होली क्रॉस घोडबंदर आणि न्यू स्टार मडुळपाडा या टीमचे कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित या आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन मी. चला कर्णधार या. होली क्रॉस घोडबंदर टीम आणि न्यू स्टार मडुळपाडा टीमचे कर्णधार क्विक या फास्ट या. होली क्रॉस घोडबंदर टीमचे कर्णधार आणि न्यू स्टार मडुळपाडा टीमचे कर्णधार. होली क्रॉस घोडबंदर टीम प्रत्येकाला भरपूर वेळा कॉल द्यावा लागतोय. इकडे आहेत मागे सन्माननीय सचिनजी भोईर साहेब इथे दाखल झाले आणि त्यांना विनंती करते की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा करूया टॉस. सचिनजी भोईर साहेब. चला सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टॉस करण्यासाठी विनंती करतोय मी. होली क्रॉस घोडबंदर टीमचे कर्णधार प्लीज या. मित्रांनो वेळेला सहकार्य करा मी ही विनंती करतोय. प्रत्येक वेळेला सांगायला आलं नाही पाहिजे कारण की तुम्हाला सुद्धा जाणीव आहे रविवारचा दिवस आयोजकांसाठी वेळ किती महत्वाचा असतो. एक आयोजक असतं त्यांनाच माहिती असतं की आपल्याला कशा पद्धतीने स्पर्धा संपूर्ण हँडल करायची असते. चला कर्णधार आलेले आहेत आणि सचिन जी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख करून दिली जाईल. साहेब टॉसची ओळख करून द्या. टेल्स आणि दुसऱ्या बाजूने हेड्स. कॉल येतो घोडबंदर टीम कडून. हेड येतोय टेल्स. नक्कीच शुभेच्छा दिल्या जातील नक्कीच सचिनजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आणि विनंती करते की आपण विराजमान व्हा. न्यू स्टार मडुळपाडा टीम टॉस जिंकलाय काय डिसाइड करणार. बॅटिंग. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक कारण की वेळ जास्त घेत नाहीये. मान सन्मान कडे आपण वळूया. घोडबंदर टीम नक्कीच आपण आपल्या टीमशी जोडू शकतायत. ज्यावेळेला आपण पाहतोय सचिन ची भोईर सरांचा आपण हा शुभ सन्मान केला जातोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय ओळख आपण पाहिलं तर सचिन टेअर म्हणून आपण त्यांना ओळखतोय आणि त्यांचा हा सन्मान मायेची शॉल त्याच नंतर आपण पाहिलं पुष्पगुच्छ आणि आपण पाहिलं तर हे सन्मान चिन्ह देऊन नक्कीच आपण त्यांचा हा सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव अतिथींचा मान सन्मान करणं हा धर्म मानला जातोय भारत देशामध्ये आणि नक्कीच तो धर्म मात्र आपण पाहतो पूर्ण करत असताना. टॉस बॉक्स मधून अहवाल असा मिळालाय
मिस्टर मडिवाळा टीमनं मात्र टॉस जिंकून डिसाइड केलंय. इट्स अ व्हॉट फॉस. व या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत गुरुनाजी टांडेल. चला थँक्यू जयेश सर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया. 33 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पाडतोय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडात. 12 चेंडूमध्ये 33 धावा. विनोद गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. बॉल जातो मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. रुपेश याच्या मार्फत संघाचं खातं खोललं गेलं. धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 1 धाव. जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे बघायला गेलं तर 16.50च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. जी सलामीची जोडी बघितलेली मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केलेली होती परंतु यावेळी गोलंदाज थोडासा वेगळा असेल. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफ आणि लॉगांच्या मध्ये येतोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मिस्टर भावेश याला या एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली 2 धावा. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा परंतु मोठा फटका येणं गरजेचं आहे. बघा विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. बघा यावेळी थोडासा नाराज आहे गोलंदाज कारण चेंडू अडवायला हवा होता परंतु या बघायला गेला ना तर लॉगांच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक आहे त्याची उंची आपण बघायला गेलं तर थोडीशी कमी पडली गेली. टप्पा पडल्यानंतर त्याच्या डोक्याच्या वळून गेला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. 4 धावा येतात रुपेशाच्या बॅटमधून आणि 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 6 धावा. रुपेश मागच्या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे परंतु एक धाव काय थांबवू शकत नाही. एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 7 धावा. बघा मोठा फटका खेळावा लागेल यावेळी भावेश किंवा रुपेश या 2 फलंदाजांना परंतु स्ट्राईक चेंडूवर जर विचार करायला गेला तर भावेश पागी आहे. या 2 चेंडूमध्ये एखादा जरी मोठा फटका खेळावा लागेल. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. या पुढचा चेंडू बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक नव्हता त्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. मिळतील धावा 4. हा येतोय सरपंच उपसरपंच चषकामधला चौकार. थँक्यू डीजे. तर या 4 धावा आल्याच्या नंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 11 धावा. जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे 16.50च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. अजून जरी विचार करायचा गेला तर 1 चेंडू शिल्लक आहे. बघूया धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. यावेळी बघा लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. लॉग ऑन सीमारेषेवर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षण बघतो आपण सर्कल मध्ये आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूर होता परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा गोलंदाजाच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आहे कारण चेंडू जर सुटला असता तर नक्कीच त्रिफला चीज झाला असता फलंदाज. वाकीपाडा टीम प्रॉब्लेम तोच होतोय की वेळ खर्च होतो. 21 धावा हव्या आहेत आता जिंकण्यासाठी. भरपूर आयोजक आम्हाला हीच सूचना देत आहेत की तुमच्या मॅच मध्ये ना भरपूर वेळ खर्च होत आहे. रुपेश मोरे असतील आता बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू आणि 21 धावा. लक्ष थोडंसं कठीण दिसतंय परंतु या मैदानामध्ये ते कठीण अशक्य नाही आहे. शक्य केलं जाऊ शकतंय आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच चांगलं क्रिकेट मात्र इथून पेश करावं लागेल. रुपेशची जी पारी आठवावी लागेल मात्र यावेळेला तो रोल मात्र पूर्ण करावा लागेल विनोद यांना. डेफिनेटली वाकीपाडा जेव्हा बॅटिंग करत होती ते पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. इथे थोडा कॅम्पॅरिझन
बघितलं तर कमी आहे. हा बॉल पाहिला आपण तर खेळला जातोय. जयेश मोरेचे प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते, परंतु हाताला हलकासा स्पर्श करून चेंडू आपण पाहिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. मिळतील धावा 4 चौकार. सतरा धावा हव्या आहेत आता 5 चेंडू मध्ये. बिग हिट मात्र ठोकावे लागतील. विनोदकडे ती क्षमता आहे. बॅटची कडा आपण पाहतोय. फिल्डर मात्र यावेळेला विकेट किपर दीपेश कोणतीही चुकी करणार नाही तिथे यष्टांच्या मागे. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरची नजर, नियंत्रण ठेवलं स्वतःवर. अगदी चेंडूला कॅरी ऑन केलं आणि आपल्या हातामध्ये समावेश केला आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं विकेट मोठी डाऊन केली आहे. विनोद परेडला मात्र या मॅच मध्ये बाद केलं जात आहे आणि अडचण मात्र यावेळेला निर्माण केली आहे, ती म्हणजेच रस्त्यामध्ये लक्ष गाठत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपडा टीमच्या. धन्यवाद. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील शंभू. त्या म्हणजेच उल्लेख करायचा झाला तर लेफ्टी बॅट्समन असतील आणि त्यांच्याकडे क्षमता आहे चांगले बॅटिंग करण्याची, परंतु आपण पाहिले येणारे जे चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू आणि 17 धावा हव्या असतील. 17 की खतरा, मात्र तो खतरा कोणाला आठवेल, कोणाला पाहायला मिळेल पाहूया आपण. जसं म्हटलं जाते ना, जीतेंगे ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रूठे लेकिन हिम्मत न टूटे, बस अपने अंदर का बस मजबूत इरादा करो. त्या इराद्याने मात्र इथून जिद्दीने चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या प्रत्येक खेळाडूंना करावा लागेल. ते जिद्दीचं क्रिकेट फलंदाजांना दर्शवावं लागेल. एकवेळा वाकीपाडा टीम मॅचवर मात्र पकड निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला डावकरा हाताचा खेळाडू आहे, त्याच्याकडे आपण पाहिले तर फक्त चेंडू शिल्लक आहेत 4 आणि त्या 4 चेंडूमध्ये 17 धावा कशाही करायच्या आहेत, परंतु 17 धावा या पूर्ण करायच्या आहेत. हा बॉल पाहूया आपण. मात्र यावेळेला आपण पाहतोय आपल्या बोटामधली जादू दर्शवत असताना रुपेश मोरे नावाचा हा गोलंदाज. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अनेक चांगल्याहून चांगल्या फलंदाजांना आपल्या फिरकीमध्ये गिरकी घेण्यामध्ये लावण्यामध्ये यशस्वी झालेला गोलंदाज म्हणजे रुपेश मोरे, आणि त्याने हे चित्र दर्शवलं गेलं की हा डॉट चेंडू 3 चेंडू आणि 17 धावा, याचाच अर्थ डेफिनेटली 3 मोठे बिग हिट येतील का पाहूया. हा बॉल शॉर्ट पिच होता, परंतु कॉन्फिडेंटली बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाही आहे. तिथे एक धाव मात्र मिळेल आणि इथून आता मात्र हे गणित आहे ना, ते सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम साठी कठीण झालं आहे, कारण की येणारे शिल्लक चेंडू असतील 2 आणि या 2 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा, 16 रन्स. यावेळेला एक चमत्कारच मात्र इथे वाचवू शकतोय, तो म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स या टीमला, कारण की जर इथे चमत्कार झाला तर त्या चमत्काराला सुद्धा मोठा नमस्कार केला जाईल. परंतु तो चमत्कार कोण घडवतील तर एकमेव खेळाडू म्हणजेच गोलंदाज. चमत्कार मात्र तसा होत नाही, या बॅटची वरची कडा होती. आपण पाहिलं तडमांचे खेळाडू चांगलं कार्य करत असताना एकदा मिळाली मॅच मात्र आपण पाहिली आहे तर अगदी आपल्या हातामध्ये आले आणि त्या मॅचवर मोठी पकड निर्माण केली आहे आणि ती मॅच मात्र आता इथून विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि फक्त आपण पाहिलं तर 1 चेंडू राहिलाय आणि 15 धावा इथून जिंकण्यासाठी हव्या आहेत या मॅच मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स टीमला. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा नियंत्रणाच्या बाहेर फेकला गेलाय. डेड लाईन म्हणजेच वाईड लाईनच्या बाहेर चेंडू निघत असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स मिळेल, 14 धावा आणखीन हव्या आहेत. या 14 धावा कदाचित तिथे होऊ शकतायत का, कारण की जवळजवळ आपण पाहू शकतो तो चमत्कार, मी वारंवार तोच उल्लेख करेन, पण तसा चमत्कार मला तर अपेक्षित नाहीये, कारण की गोलंदाज चांगला आहे रुपेश मोरे. आणि हा बॉल मात्र आपण पाहतो पूर्ण होत असताना अशा तऱ्हेने या मॅचला 14 धाव्याने जिंकला गेलाय. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमनं भरपूर चांगला क्वालिटी क्रिकेट मात्र पहिल्या मॅच मध्ये मोठा संघ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा न्यू स्टार वसईला पराभूत केला आणि या मॅच मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स या टीमला पराभूत करत आपण पाहिला.
आजच्या दिवसामधल्या टॉप 3 मध्ये आपलं स्थान पक्क केलंय, जिथे ऑलरेडी सकाळचं सत्र गाजवणारा टीम केतकी बॉईज खंडीपाडा कामांचा संघ